जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंदा। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 11 श्रीकृष्णांचे द्वारकेत आगमन। श्लोक क्रमांक 20। नटनर्तक गंधर्वा सूतमागध वंदिनः गायन्ति चोत्तमश्लोक चरितान्यद्भुतानि च। भगवंतांच्या अद्भुत लीलांची स्फूर्ती प्राप्त करून श्रेष्ठ नट, कलावंत, नर्तक, गायक हे आणि सूत, मागध, बंदीजन असे सर्व आपल्या कलाकृती सादर करीत आणि त्यांच्या अद्भुत चरित्रांचे गायन करीत सर्वात पुढे चालले होते। तात्पर्य यावरून असे समजते की 5,000 वर्षापूर्वी देखील समाजाला नट, कलावंत, नर्तक, गायक, इतिहासतज्ञ, विविध राजवंशांची पूर्वपीठिका जाणणारे तसेच सार्वजनिक सभातून बोलणारे वक्ते यांच्या सेवांची आवश्यकता होती। नर्तक, गायक आणि अभिनयपटू नट हे बहुतेक शूद्र वर्णातील असत, तर विद्वान, इतिहास तज्ञ, वंशांच्या पूर्वपीठिकेचे जाणकार व सार्वजनिक वक्ते हे ब्राह्मण वर्णातील असत। ते कोणत्या तरी एका विशिष्ट वर्णाचे असत आणि त्यांना घरीच आपल्या कुटुंबात सर्व शिक्षण मिळे। हे सर्व नट, नर्तक, गायक, इतिहास तज्ञ आणि वक्ते विविध युगातील आणि कल्पातील भगवंतांच्या अतिमानवी अद्भुत लीलांचे वर्णन आणि प्रदर्शन करीत। ते सामान्य विषयावर रचना करीत नसत। त्यांचे निवेदन प्रत्येक वेळी कालक्रमानुसार असेही नाही। सर्व पुराणे ही वस्तुतः भगवंतांच्या संबंधातील विविध युगातील, विविध काळातील आणि विविध ग्रहावरील सत्य घटनांची वर्णने आहेत। त्यामुळे कोणतीही कालक्रमानुसार रचना त्यात आढळून येत नाही। त्यामुळे आधुनिक इतिहासकारांना त्यात कोणतेही एखादे सूत्र सलगपणे सापडत नाही आणि काही मूर्ख लोक पुराणे म्हणजे केवळ काल्पनिक कथांचा संभार आहे असे म्हणतात। अगदी 100 वर्षापूर्वीपर्यंत भारतातील बहुतेक सर्व नाट्यप्रयोग हे परमेश्वराच्या अद्भुत लीला संबंधीच असत। त्या नाट्यप्रयोगामुळे साधारण समाजाचे उत्तम मनोरंजन होत असे। खेड्यातील यात्रांसाठी निरनिराळे संघ या अद्भुत दैवी लीला संबंधीचे प्रयोग आश्चर्य वाटावे इतके चांगले करीत आणि त्यामुळे जरी शिक्षित पांडित्य नसले तरी सामान्य निरक्षर खेडूताला सुद्धा वैदिक साहित्याचे व संस्कृतीचे ज्ञान सहज मिळत असे। त्यासाठी उत्तम अभिनयपटू, नट, नर्तक, गायक, वक्ते इत्यादी मंडळींची सामान्य माणसांच्या आध्यात्मिक प्रबोधनासाठीच मोठी आवश्यकता आहे। निरनिराळ्या वंशांचे ज्ञान असणारे, पूर्वपीठिका जाणणारे लोक त्या वंशजांची पूर्ण कथा सांगत असत। आजही भारतातील विविध तीर्थक्षेत्रातील मार्गदर्शक नवागताला अशी समग्र कथा सांगत असतात। ही आश्चर्यकारक घटना महत्त्वाच्या माहितीसाठी आताही कित्येक प्रवाशांना तसेच यात्रेकरूंना आकृष्ट करून घेत असते। श्लोक क्रमांक 21। भगवांस्तत्र बंधूनां पौराणामनुवर्तिनां यथा विद्युपसंगम्य सर्वेषां मानमादधे। भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा स्वतःच्या स्वागतासाठी आलेले बांधव, इष्टमित्र, नागरिक आणि इतर सर्वांचा त्यापैकी प्रत्येकाजवळ जाऊन आदर प्रकट करून योग्य सन्मान केला। तात्पर्य परमपुरुषोत्तम भगवंत हे काही निराकार किंवा भक्तांच्या भावनांना प्रतिसाद न देणारी अचेतन वस्तू नव्हेत। येथे यथाविधी योग्य प्रकारे हा शब्द महत्त्वाचा आहे। ते आपल्या विविध प्रशंसकांना व भक्तांना योग्य प्रकारे प्रतिसाद देतात। अर्थात शुद्ध भक्तांचा एकच वर्ग असतो, कारण त्यांच्याकडे भगवंताविना अन्य विषयच नसतो। भगवंत सुद्धा अशा शुद्ध भक्तांशी यथायोग्यच आदान प्रदान करतात। ते स्वतःच्या शुद्ध भक्तांविषयी पूर्णपणे सजग असतात। काही लोक त्यांना निराकार समजतात, म्हणून भगवंतही त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष पुरवित नाहीत।
कोणाची अध्यात्मात किती प्रगती झाली आहे त्या प्रमाणात ते प्रत्येकाचे समाधान करतात. येथे त्यांनी आपल्या स्वागतासाठी आलेल्या प्रत्येकाला उचित प्रतिसाद दिल्याचे वर्णन याचेच उदाहरण आहे. श्लोक क्रमांक 22. प्रहाभिवादना श्लेष करस्पर्श स्मिते क्षणे आश्वास्य चाश्वपाकेभ्यो वरेश्चाभिमते विभू. सर्वसमर्थ भगवान श्रीकृष्णांनी कोणापुढे मस्तक नम्र केले तर कोणाशी स्वागताचे औपचारिक संभाषण केले, कोणाला आलिंगन दिले तर कोणाशी हस्तांदोलन केले, कोणाकडे सुहास्य मुद्रेने पाहिले. अशा प्रकारे प्रत्येकाचे यथायोग्य समाधान करीत व आशीर्वाद देत भगवंतांनी अगदी कनिष्ठ वर्गीयांपर्यंत सर्वांचे स्वागत स्वीकारले. तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांच्या स्वागतासाठी आलेल्या मंडळीमध्ये पिता वसुदेव, पितामह उग्रसेन, गुरु गर्ग मुनींपासून ते श्वान मांस भक्षक वेशा चांडाळांपर्यंत सर्व स्तरातील लोक होते. भगवंतांनी त्यापैकी प्रत्येकाची त्यांच्या त्यांच्या प्रतिष्ठेप्रमाणे भेट घेतली. शुद्ध आत्मा या दृष्टीने पाहता ते सर्वजण भगवंतांचे विविध अंश आहेत आणि त्यापैकी कोणीही भगवंतांना मूलतः परका नाही. या विविध जीवांची विविध स्तरात जी विभागणी होते ती प्रामुख्याने त्यांच्यावर भौतिक गुणांचा दुष्प्रभाव किती आहे त्यावरून होते. या निकषावर त्यांचा स्तर कोणताही ठरला तरी भगवान आपल्या अंशांकडे निरतिशय जिव्हाळ्याने आणि समत्वाने पाहत असतातच. त्यांचा अवतारच मुळी भौतिकतेत जखडलेल्या जीवांना पुन्हा आपल्या दिव्य राज्यात बोलविण्यासाठी असतो आणि सर्व प्राणी मात्रांना लाभलेल्या या संधीचा सुजाण माणसे लाभ करून घेतात. परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्याला कोणालाही प्रतिबंध नाही, परंतु त्या संधीचा लाभ घ्यावयाचा की नाही ते प्रत्येक जीवमात्रावर अवलंबून आहे. श्लोक क्रमांक 23. स्वयं च गुरुभिर विप्रे सदारे स्थविरेरपि आशीर्भिर्युज्यमानोऽन्ये वन्दिभिश्चा विशत्पुरम्. स्वयं च गुरुभिर विप्रे सदारे स्थविरेरपि आशीर्भिर्युज्यमानोऽन्यैर्वन्दिभिश्चा विशत्पुरम्. अशा प्रकारे ज्येष्ठ आप्तांकडून आणि स्तुती स्तोत्रे गाणाऱ्या सपत्नीक दुर्बळ ब्राह्मणांकडून आशीर्वाद घेत तसेच बंदीजनांकडून होत असलेली प्रशंसा बिरुदावळी ऐकत भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेत प्रवेश केला. तात्पर्य: समाजातील ब्राह्मण वर्ग आपल्या म्हातारपणाची तरतूद म्हणून पैसे साठवून ठेवण्याकडे कधीच लक्ष देत नसे. ज्यावेळी ते वृद्धत्वामुळे दुर्बल होत त्यावेळी ते आपल्या पत्न्यांसह राजसभेत जात आणि राजांच्या सत्कृत्यांची स्तुती करीत. राजे लोक त्यांना आवश्यक ते धनद्रव्य देत. असे हे ब्राह्मण म्हणजे राजांचे तोंड पूजे भाट नव्हते, तर राजाची कृत्येच तशी स्तुत्य असत आणि ब्राह्मणांनी केलेली ही स्तुती म्हणजे त्यांनी आणखी उदात्त कृत्ये करावे यासाठी योग्य पद्धतीने दिलेले उत्तेजन असे. भगवान श्रीकृष्ण हे सर्व प्रकारच्या स्तुतीस पात्रच आहेत आणि त्या भगवंतांची स्तुती स्तोत्रे गाऊन हे याचक ब्राह्मण व इतर लोकही स्वतःच स्तुतीस पात्र होत असत. श्लोक क्रमांक 24. राजमार्गम गते कृष्णे द्वारकाया कुलस्त्रिय हरम्यान्यारुरुहुर्विप्र तदीक्षण महोत्सवा. भगवान श्रीकृष्ण जेव्हा राजमार्गावरून जात होते तेव्हा निदान त्यांचे दर्शन तरी आपणास मिळावे यासाठी द्वारकेतील कुलीन स्त्रिया आपापल्या प्रासादांच्या गच्च्यावर चढून गेल्या. त्यांनी हा एक आनंद महोत्सव मानला. तात्पर्य: भगवंतांचे किमान दर्शन घडणे ही सुद्धा आनंदाची महापर्वणी आहे, यात शंकाच नाही. द्वारका महानगरातील स्त्रियांची तशीच समजूत होती. अद्यापि भारतामध्ये निष्ठावंत स्त्री भक्तामध्ये तशीच समजूत प्रचलित आहे. विशेषतः झुलन आणि जन्माष्टमी यासारख्या समारंभ प्रसंगी भारतीय स्त्रिया प्रचंड संख्येने मंदिरात येतात. तेथे भगवंतांच्या अर्चा विग्रहाची पूजा चालू असते. मंदिरात प्रस्थापित केलेली भगवंतांची दिव्य मूर्ती ही स्वतः भगवंताहून भिन्न नसते. भगवंतांच्या अशा मूर्तीला अर्चा विग्रह किंवा अर्चावतार असे म्हणतात.
या भौतिक जगतातील असंख्य भक्तांना भक्ती करणे सुकर व्हावे यासाठी भगवंतांच्या अंतःशक्तीने विस्तारलेले ते त्यांचे एक रूप आहे. आपली भौतिक इंद्रिये भगवंतांचे दिव्य रूप पाहू शकत नाही, म्हणून भगवान अर्चा विग्रह स्वीकारतात. ते बाह्यतः माती, लाकूड किंवा दगड अशा पार्थिव वस्तूंचा बनविलेला असतो, परंतु वास्तविक पाहता त्यात भौतिक दोष नसतो. भगवान हे स्वतः कैवल्य असल्याने त्यांच्यात भौतिक तत्व नाही. भगवंत एकमेवा द्वितीय आहेत आणि त्यामुळे भगवंतांनी कोणतेही रूप धारण केले तरी त्यात भौतिकतेची अंश मात्र छटा नसते. त्यामुळे भगवंतांच्या मंदिरातील आजच्या काळातील उत्सव म्हणजे 5,000 वर्षापूर्वी श्रीकृष्णांच्या काळात द्वारकेत होणारे उत्सवच आहेत. शास्त्र परिपूर्ण रीतीने जाणणारे आचार्य शास्त्रविहित पद्धतीने अशा मंदिरांची प्रतिष्ठापना करतात. हेतू हा की सामान्य जणांना भक्ती करणे सुकर व्हावे. तथापि इतर अप्रबुद्ध माणसे ज्यांना या शास्त्राचा गंधही नसतो ती मात्र याला केवळ निरर्थक मूर्तीपूजा मानतात आणि ज्यात आपल्याला काही कळत नाही तेथे अकारण आपले नाक खुपसतात. त्यामुळे भगवंतांच्या त्या दिव्य रूपाचे निदान एकदा तरी दर्शन व्हावे म्हणून जे स्त्री पुरुष अशा मंदिरातील महोत्सवात सहभागी होतात ते भगवंतावर अविश्वास दाखविणाऱ्या नास्तिकांपेक्षा लाखो पटीने श्रेष्ठ आहेत. या श्लोकावरून असेही दिसून येते की द्वारकेतील निवासी मोठमोठ्या राजवाड्यांचे धनी होते. यावरून त्या नगरीची वैभव संपन्नता दिसून येते. स्त्रिया भगवंतांचे दर्शन व्हावे यासाठी आणि मिरवणूक पाहावयास मिळावी म्हणून गच्चीवर चढून गेल्या. त्या मार्गावरच्या जनसमूहात मिसळल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेची जपणूक योग्य प्रकारे झाली. त्या काळी स्त्री पुरुष कृत्रिम एकता नव्हती. स्त्रियांची प्रतिष्ठा स्त्री समुदायाला पुरुष समुदायापासून स्वतंत्र ठेवल्यानेच अधिक चांगली जपता येते. म्हणून स्त्री पुरुषांनी अनिर्बंधपणे एकमेकात मिसळणे योग्य नव्हे. श्लोक क्रमांक 25. नित्यं निरीक्षमानानां यदपि द्वारकौकसां न वितृप्यन्ति हि दृश्यः श्रियो धामांगमच्युतम्. सर्व सौंदर्याचे आगर असलेल्या त्या अच्युतांना द्वारकेचे रहिवासी नागरिक नेहमीच पाहत होते, तरीही त्यांच्या नेत्रांचे कधीही समाधान होत नव्हते. तात्पर्य: द्वारकेतील स्त्रीवर्ग जेव्हा आपापल्या प्रासादांच्या गच्च्यावर चढून मिरवणूक पाहत होता तेव्हा त्यांच्या मनात असा विचारही आला नाही की या भगवान अच्युतांच्या कमनीय मूर्तीचे दर्शन आपण यापूर्वी असंख्य वेळा घेतले आहे. त्यांची भगवत दर्शनाची लालसा अद्यापी तृप्त झाली नव्हती याचेच ते दर्शक होते. कोणतीही एखादी सामान्य भौतिक वस्तू बऱ्याच वेळा पाहिली की तिचे आकर्षण क्षीण होते, असे समाधान संबंधीचा नियम सांगतो. समाधानाचा हा नियम भौतिक वस्तूंना लागू पडतो, पण दिव्य वातावरणात या नियमाला स्थान नाही. येथील अच्युत हा शब्द महत्वाचा आहे, कारण भगवान जरी कृपापूर्वक या भूलोकात अवतरले आहेत तरी ते अच्युत आहेत. सामान्य जीव च्युत होतात, कारण ते जेव्हा या भौतिक जगात येतात तेव्हा त्यांचे दिव्य स्वरूप लोप पावते. येथे येण्यासाठी त्यांना मिळालेले भौतिक शरीर प्राकृतिक नियमानुसार उत्पत्ती, वर्धन, रूपांतरण, स्थिती, क्षय, विनाश अशा विकारांना बाध्य होते. भगवंतांचे शरीर असे नाही. भगवान मूळ रूपात अवतीर्ण होतात. ते प्राकृतिक विकारांच्या अधीन केव्हाही नसतात. भगवंतांची मूर्ती ही जगातील सर्व अस्तित्वाचाच उगम आहे. आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशा अनुभवातीत सौंदर्याचे ते आगर आहे. त्यामुळे भगवंतांचे ते दिव्य शरीर पाहून कोणाचेही कधीही समाधान होणार नाही, कारण तेथे क्षणाक्षणाला नित्य नूतन सौंदर्याचा आविर्भाव होत असतो. भगवंतांचे दिव्य नाम, रूप, गुण हे सर्व आत्मरूपाचेच आविष्कार आहे. त्यामुळे त्यांच्या पवित्र नाम संकीर्तनामुळे तृप्ती झाली आहे अथवा त्याच्या गुणसंकीर्तनाचा कधी कंटाळा आला आहे असे घडत नाही. त्यांच्या भक्तांना तर अंतच नाही. भगवंत अखिलाचा उगम आणि अनंत आहेत. श्लोक क्रमांक 26. श्रियो निवासो यस्योरः पानपात्रं मुखं दृशां बाहवो लोकपालानां सारंगानां पदांबुजम. भगवंतांचे हृदय लक्ष्मी देवीचे निवासस्थान आहे.
त्यांचे चंद्रासारखे सुंदर मुख म्हणजे सतत सौंदर्यांची हाव धरणाऱ्या नेत्रांचे पाणपात्र आहे. त्यांचे बाहू लोक शासन करणाऱ्या लोकपालांचे विश्राम स्थान आहेत आणि ज्यांच्या बोलण्याचा व वागण्याचा तेच एकमात्र विषय आहेत अशा निष्ठावंत भक्तांसाठी त्यांचे चरणकमळ हेच एकमेव आश्रयस्थान आहे. तात्पर्य, अनेक प्रकारची माणसे असतात आणि त्यांचे सुखोपभोगाचे विषयही भिन्न भिन्न असतात. काही असे आहेत की ते आपल्यावर लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून धडपडत असतात. अशा व्यक्तींना शास्त्रे सांगतात की अशा सहस्त्रावधी लक्ष्मी अत्यंत आदराने भगवंतांच्या सेवेत संलग्न आहेत. चिंतामणीधाम भगवंतांचे दिव्य निवासस्थान असून ते तेथे निवास करतात. तेथील सर्व वृक्ष कल्पवृक्ष असून सर्व घरे चिंतामणींची आहेत. भगवान गोविंद तेथे आपल्या स्वभावानुसार सुरभी गायींचे पालन करीत असतात. भगवंतांच्या सौंदर्य लक्षणांनी पूर्ण अशा दिव्य रूपाची ओढ लागल्यावर जर आपण त्यांचे दर्शन करू लागलो तर या सर्वच लक्ष्मींचे आपणाला सहजपणे दर्शन होईल. निराकारवादी लोक त्यांच्या शुष्क चिंतनाच्या सवयी करणे अशा लक्ष्मींचे दर्शन घेऊ शकत नाही. जे कलावंत रसिक आहेत, ज्यांना सौंदर्य निर्मितीची ओढ आहे, त्यांनी आपल्या परितृप्तीसाठी भगवंतांच्या सुंदर मुखाचे अवलोकन करावे. त्यांचे मुखकमळ मूर्तिमंत सौंदर्य आहे. ज्याला निसर्ग सौंदर्य म्हणतात ते त्यांचे हास्य आहे. पक्ष्यांचे मधुर कूजन त्यांच्या सुमधुर स्वरांचे नमुने आहेत. या विश्वात व्यवस्थेकरिता अनेक वेगवेगळे विभाग असून त्यांच्या कारभाराचे दायित्व विभिन्न देवतावर सोपविण्यात आले आहे. काही विभागावर कनिष्ठ देवतांची देखरेख असते. त्यांना नेहमीच त्यांच्या स्पर्धकांची भीती वाटत असते. परंतु जेव्हा ते भगवंतांच्या बाहूंचा आश्रय घेतात तेव्हा भगवंत प्रतिपक्षीय आक्रमणापासून त्यांचे रक्षण करतात. भगवंतांचा निष्ठावान सेवक जेव्हा एखादा प्रशासकीय कार्यात संलग्न असतो तेव्हा तो उत्तम प्रशासक बनून जनसामान्यांच्या हिताची चांगली जपणूक करतो. इतर तथाकथित प्रशासक हे आपल्या प्रजेला घोर दुःखात पोहोचविणारे काळदूषित शासनाचे घटक आहेत. भगवंतांच्या बाहूंच्या संरक्षणाखाली प्रशासक मंडळी सुरक्षित राहू शकतात. सगळ्याचा सार भगवंत आहे म्हणून त्यांना सारम असे म्हणतात. जे त्यांच्याविषयीच चर्चा करतात त्यांचेच गायन करतात त्यांना सारंग असे म्हणतात. हे त्यांचे शुद्ध भक्त होत. त्यांना केवळ भगवंतांच्या चरणकमळांची आस असते. भगवंतांच्या चरणकमळात एक प्रकारचा दिव्य मकरंद असतो आणि भक्त त्याचे दिव्यत्वाने आस्वादन करतात. ते मकरंदामागे लालचावलेल्या भ्रमरासारखे असतात. महान गौडीय वैष्णव संप्रदायातील आचार्य शीलरूप गोस्वामी यांचे याविषयी एक भजन आहे. स्वतःची एका भ्रमराशी तुलना करीत ते म्हणतात, हे प्रभो श्रीकृष्ण, मला तुमची प्रार्थना करू द्या. माझे चित्त भ्रमराप्रमाणे आहे आणि त्याला सतत मकरंदाची लालसा आहे. म्हणून कृपा करा आणि चित्तरूपी भ्रमराला आपल्या चरणकमळाशी स्थान द्या, कारण तुमचे चरणकमळ दिव्य मकरंदाचा स्रोत आहे. ब्रह्मदेवासारख्या मोठमोठ्या देवता देखील तुमच्या चरणकमळांच्या नखापासून निघालेल्या कांतीच्या दर्शनापासून वंचित आहेत. ते वर्षानुवर्षे तुमच्या चरणकमळांचे ध्यान करण्यात मग्न असूनही त्यांना ते शक्य होत नाही. तथापि हे अच्युत, मला मात्र तशी आकांक्षा आहे, कारण तुम्ही आपल्या शरणागत भक्ताविषयी अत्यंत दयाळू आहात. हे माधव, मला हे सुद्धा माहीत आहे की तुमच्या चरणकमळावर माझी खरी प्रेममय भक्ती नाही, परंतु तुम्ही अचिंत्य शक्तिशाली आहात, अशक्य शक्य करणारे आहात. तुमचे चरणकमळ स्वर्गातील अमृतालाही लाजविणारे आहेत आणि मला त्यांचीच अधिक ओढ आहे. हे परम शाश्वत प्रभो, माझे चित्त तुमच्या चरणकमळावर स्थिर होऊ द्या. त्यामुळे तुमच्या दिव्य सेवेचा स्वाद मला निरंतरपणे चाखता येईल. या प्रकारे भगवंतांच्या चरणी स्थान प्राप्त करून भक्त संतुष्ट होतात. त्यांना भगवंतांच्या सर्व सुंदर मुखाच्या दर्शनाची महत्वाकांक्षा नसते किंवा भगवंतांच्या सुदृढ बाहूंचे संरक्षण मिळविण्याची आसही ते मनी धरीत नाहीत. ते स्वभावतःच अतिशय शालीन असतात. अशा विनम्र भक्तांकडे भगवंतांची नेहमीच ओढ असते. श्लोक क्रमांक 27. सीतातपत्र व्यजनैरूपस्कृतः प्रसूनवर्षेरभिवर्षितः पथि पिशङ्गवासा वनमालया बभो घनो
यथार कोडूप चाप वैदुतेः. भगवान ज्यावेळी द्वारकेच्या पथावरून पुढे जात होते त्यावेळी त्यांना ऊन लागू नये म्हणून त्यांच्या मस्तकावर श्वेतछत्र धरलेले होते. अर्धवर्तुळ आकारात चवऱ्या ढाळून त्यांना वारा घातला जात होता. त्यांच्यावर वर्षाव केलेली फुले मार्गावर पडत होती. त्यांच्या अंगावरील पितांबर आणि पुष्पहार यामुळे ते एखाद्या काळ्या मेघाभोवती एकाच वेळी सूर्य, चंद्र, वीज व इंद्रधनुष्य असावे त्याप्रमाणे शोभून दिसत होते. तात्पर्य: सूर्य, चंद्र, इंद्रधनुष्य आणि वीज हे आकाशात एकाच वेळी कधी दिसत नाही. जेव्हा सूर्य आकाशात असतो तेव्हा चंद्रप्रकाश असून नसून सारखाच असतो. आणि जर मेघ आणि इंद्रधनुष्य असतील तर विजा चकाकत नसतात. भगवंतांच्या शरीराची कांती पावसाळ्यातील नवीन मेघाप्रमाणे आहे. त्यांची तुलना या ठिकाणी मेघाशी करण्यात आली आहे. त्यांच्या मस्तकावरील पांढऱ्या छत्राला सूर्याची उपमा दिली आहे. चवऱ्या ढाळताना त्यांची जी गती असते त्याला चंद्रकोरीची उपमा दिली आहे. पुष्पवर्षावातील फुले ही ताऱ्यांसारखीच आहेत. त्यांचे पितांबर इंद्रधनुष्यासारखे आहे. आकाशात या सर्वांची उपस्थिती एकाच वेळी कधीच नसते. येथे ते एकत्र आले आहेत ते केवळ उपमेने नव्हे, अशक्य ते शक्य करणाऱ्या भगवंतांच्या अतर्क्य सामर्थ्याचा विचार जेव्हा मनात येतो तेव्हाच त्याची संगती लागणे शक्य आहे. भगवान सर्व शक्तिमान प्रभू आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या अतर्क्य सामर्थ्यामुळे कोणतीही अशक्य घटना घडून जाते. एकंदरीत ते द्वारकेतून मार्गक्रमण करीत होते तेव्हाची स्थिती अद्भुत अशी होती आणि तिला उपमा निसर्गातील घटना व्यतिरिक्त दुसऱ्या कशाची देणे शक्यही नव्हते. श्लोक क्रमांक 28. प्रविष्टस्तु गृहं पित्रो परिष्वक्तः स्वमातृभिः ववन्दे शिरसा सप्त देवकी प्रमुखा मुदा. आपल्या वडिलांच्या घरी प्रवेश केल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या देवकी प्रमुख मातांनी त्यांना आलिंगन दिले. भगवंतांनीही आपले मस्तक त्यांच्या चरणी ठेवून त्यांना अभिवादन केले आणि सर्वांना आनंद दिला. तात्पर्य: असे दिसते की श्रीकृष्णांचे वडील वसुदेव यांचे निवासस्थान श्रीकृष्णांच्या निवासस्थानापेक्षा निराळे होते आणि तेथे ते आपल्या 18 पत्न्यासमवेत राहत होते. यापैकी श्रीमती देवकी श्रीकृष्णांची जन्मदात्री माता ही मुख्य होती. असे असून सुद्धा या सापत्न मातांचे श्रीकृष्णावर तसेच उत्कट प्रेम होते हे पुढील श्लोकावरून दिसून येईल. भगवान श्रीकृष्णांनीही तेथे असलेल्या आपल्या मातांना अत्यंत आदराने वंदन केले आणि आपली जन्मदात्री माता आणि इतर सापत्न माता यात कोणताही भेदभाव दाखविला नाही. शास्त्र ग्रंथाप्रमाणे 7 माता आहेत. 1 जन्मदात्री, 2 गुरुपत्नी, 3 ब्राह्मण पत्नी, 4 राजमहिषी, 5वी गोमाता, 6वी शुश्रूषा करणारी स्त्री आणि 7वी भूमाता म्हणजे पृथ्वी. या सर्व माताच होत. या शास्त्र नियमाप्रमाणेही सापत्न माता म्हणजे पित्याची पत्नी ही आपल्या जन्मदात्री आईसारखीच असते, कारण पिता हाही एक गुरुच असतो. अखिल विश्वाचे स्वामी असलेले भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी आपल्या सापत्न मातांशी कसे वागावे हे शिकविण्यासाठी आदर्श पुत्राची भूमिका वठवीत आहेत. श्लोक क्रमांक 29. ता पुत्रमंकमारोप्य स्नेहस्नूतपयोधरा हर्षविभल्लितात्मानः शिशिचूर्नेत्र जैर्जले. पुत्राला आलिंगिल्यानंतर त्या मातांनी भगवान श्रीकृष्णांना आपल्या मांडीवर बसविले. वात्सल्याच्या पुत्राला आलिंगिल्यानंतर त्या मातांनी भगवान श्रीकृष्णांना आपल्या मांडीवर बसविले. वात्सल्याच्या आवेगाने त्यांच्या स्तनातून दूध वाहू लागले. आनंदाने त्या अगदी भारावून गेल्या आणि त्यांनी आपल्या नेत्रजळाने श्रीकृष्णांना स्नान घातले. तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण जेव्हा वृंदावनात राहत होते तेव्हा तेथील गायींना
वात्सल्यामुळे पाना फुटत असे. अहो, ज्यांच्या स्नेहामुळे प्राणीमात्रांच्या स्तनातून दूध पाजरू लागते, तेथे जन्मदात्री मातेसारखा त्यांच्या सापत्न माताविषयी काय सांगावे. श्लोक क्रमांक 30. अथा विशत स्वभवनम सर्व कामम नुत्तमम प्रासादा यत्र पत्नीनाम सहस्राणी च षोडश. त्यानंतर भगवंतांनी सर्वांगाने परिपूर्ण असलेल्या आपल्या राजवाड्यात प्रवेश केला. तेथे त्यांच्या 16 सहस्त्र राण्या राहत होत्या. तात्पर्य, भगवान श्रीकृष्णांना एकूण 16,108 राण्या होत्या आणि त्या प्रत्येकीसाठी स्वतंत्र प्रासाद होता. प्रत्येक प्रासाद सर्व सुखसुविधांनी पूर्ण भरलेला होता. प्रत्येकाला आवश्यक ते आवार व भोवती उद्यान होते. या प्रासादांचे सविस्तर वर्णन 10व्या स्कंदात आले आहे. हे सर्व वाडे संगमरवरात बांधले होते. ते रत्नदीपांनी उजळलेले होते. ते मखमलीच्या आणि रेशमाच्या आच्छादनांनी शृंगारलेले होते. त्यावर जरीचे जडावाचे भरतकाम केलेले होते. भगवान म्हणजे सामर्थ्य, ऐश्वर्य, सौंदर्य, ज्ञान, त्याग अशा सर्व शक्तींनी परमपूर्ण. भगवंतांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तेथे कशाचीच उणीव नव्हती. भगवान अनंत आहेत, त्यामुळे त्यांच्या इच्छाही अनंत आणि त्यांची साधन सामग्रीही अनंत. सर्वच काही अनंत असल्याने तेथे सर्व कामम या एकाच शब्दात त्याचे वर्णन आले आहे. सर्व कामम म्हणजे सर्व हव्याशा वाटणाऱ्या वस्तूंनी संपन्न. श्लोक क्रमांक 31. पत्न्ययः पतिं प्रोष्य गृहानुपागतं विलोक्य तमनो महोत्सवा उत्तस्थुरारात सहसास नाशयात साकं व्रतेर्व्रीडितलोचनाननाः. दीर्घकाळ परदेशी राहून आपला पती घरी परत आलेला आहे असे पाहून भगवान श्रीकृष्णांच्या सर्व राण्या मनोमन अतिशय आनंदल्या. त्या आपली आसने व ध्याने सोडून उठल्या. तत्कालीन सामाजिक रूढीप्रमाणे त्यांनी आपल्या मुखावरून पदर ओढून घेतले आणि अत्यंत लज्जायुक्त दृष्टीने त्या पाहू लागल्या. तात्पर्य, पूर्वी सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण 16,108 राण्यांच्या प्रासादात प्रवेश करते झाले. याचा अर्थ असा की भगवंतांनी आपला विस्तार करून राण्यांच्या संख्ये इतकीच रूपे प्रकाशित केली व प्रत्येक राणीच्या वाड्यात एकाच वेळी प्रवेश केला. त्यांच्या अंतरंगा शक्तीचा हा एक दुसरा आविष्कार आहे. जरी ते अद्वय आहे तरी त्यांच्या इच्छेनुसार ते आपला अनेक दिव्य रूपात विस्तार करू शकतात. श्रुतीमंत्रात असे निश्चयाने सांगितले आहे की परमसत्य एकच एक असूनही इच्छेनुसार अनेक होऊ शकते. भगवंतांची विविध रूपे काही स्वांश श्रेणीतील तर काही स्वतंत्र अंश श्रेणीतील असतात. स्वतंत्र अंश त्यांच्या शक्तीचे प्रतिनिधित्व करतात आणि स्वांश त्यांची स्वतःची रूपे असतात. अशा रीतीने भगवंतांनी 16,108 प्राभव स्वयंप्रकाश रूपे धारण केली आणि एकाच वेळी प्रत्येक राणीच्या वाड्यात स्वतंत्रपणे प्रवेश केला. हे भगवंतांचे वैभव अर्थात दिव्य सामर्थ्य आहे. म्हणूनच भगवंतांना योगेश्वर असे म्हणतात. साधारणपणे एखादा योगी स्वतःला अधिकतर 10 रूपामध्ये विस्तारित करू शकतो, परंतु भगवान मात्र आपल्या इच्छेनुसार अनंत रूपे धारण करू शकतात. श्रीकृष्णाने 16 सहस्त्र राजकुमारींशी विवाह केला हे ऐकून नास्तिकांना आश्चर्य वाटते, कारण ते परमेश्वराला आपल्यापैकीच एक समजतात आणि त्यांचे सामर्थ्यही आपल्याच मर्यादित सामर्थ्याने मोजू पाहतात. म्हणून प्रत्येकाने हे पूर्णपणे समजून घेतले पाहिजे की परमेश्वर कधीही सामान्य माणसाच्या पातळीवर असत नाही. उलट सामान्य माणूस हाच त्यांच्या तटस्था शक्तीचा एक आविष्कार आहे. शक्तिमान व शक्ती यांच्यात अल्पसा गुणात्मक भेद असला म्हणून कोणीही त्यांना समान समजण्याचा प्रयत्न करू नये. द्वारकेतील या त्यांच्या राण्याही त्यांच्या अंतरंगा शक्तीची विविध रूपे होती आणि शक्तिमान आणि शक्ती यांच्यात शाश्वत रूपाने दिव्य सुखाचे आदानप्रदान होत असते. यांनाच भगवंतांच्या लीला म्हणतात. म्हणून भगवंतांनी अनेक विवाह केले. त्यांना अनेक पत्न्या होत्या. याविषयी कोणालाही काही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. उलट असा विचार असावा की भगवंतांनी यापेक्षा अधिक लक्षपटींनी विवाह केले तरी त्यांच्या अनंत अक्षय शक्तीचा थांग लागणे अशक्य आहे. त्यांनी केवळ 16 सहस्त्र राण्यांशी विवाह केला आणि प्रत्येकीच्या प्रासादात एकाच वेळी स्वतंत्र रूपाने प्रवेश केला. मनुष्य कितीही सामर्थ्यवान झाला तरी तो भगवंतांशी कधीच समानता करू शकत नाही. भगवंत सामान्य मानवाच्या स्तरावर नाहीत
हे मानवी इतिहासाला समजून देण्यासाठीच भगवंतांनी इतके वैभव प्रकाशित केले. म्हणून कोणी त्यांच्या समान अथवा श्रेष्ठ तर नाही. ते सर्व दृष्टीने महानच राहणार. भगवंत महान आहेत हे शाश्वत सत्य आहे. त्यांचे पती कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या कारणाने दीर्घ काळापासून घरी नव्हते आणि आता ते परत घरी येत आहेत हे त्यांनी पाहिले. त्यांना दुरून येताना पाहूनच त्या तत्काळ आपल्या चिंतनातून उठल्या आणि आपल्या प्रियतमाच्या स्वागतासाठी तत्पर झाल्या. याज्ञवल्क स्मृतीप्रमाणे ज्या स्त्रीचा पती घरापासून दूर असतो तिने कोणत्याही सामाजिक समारंभात सहभागी होऊ नये, शरीराचा शृंगार करू नये, मोठ्याने हसू नये आणि कोणत्याही कारणाने आपल्या आप्तेष्टांच्या घरी जाऊ नये. ज्यांचे पती घरापासून दूर आहेत अशा स्त्रियांसाठी हा आचार धर्म आहे. परंतु त्याच्या जोडीने असेही सांगितले आहे की पत्नीने पतीसमोर केव्हाही अस्वच्छ अवस्थेत, मलिन अवस्थेत जाऊ नये. उत्तम वस्त्रालंकारांचा शृंगार करून हसतमुखाने आनंदी मनानेच पतीस सामोरे जावे. श्रीकृष्णांच्या अनुपस्थितीत त्यांच्या सर्व राण्या ध्यानावस्थेतच असल्यासारख्या होत्या. त्या सदैव त्यांचा विरह अनुभवित होत्या आणि त्यांच्याच चिंतनात गडून गेलेल्या होत्या. भगवंतांच्या भक्तांना त्यांच्या चिंतनाविना क्षणभर देखील राहवत नाही. तेथे भाग्यदेवता लक्ष्मीच्याच साक्षात अवतार असणाऱ्या भगवंतांच्या द्वारकेतील राण्याविषयी काय बोलावे. त्या त्यांच्यापासून कधी विभक्त नव्हत्या. त्या त्यांच्या उपस्थितीने अथवा ध्यानाने त्यांच्या समवेतच होत्या. श्रीकृष्ण गायी चरण्यासाठी जेव्हा वनात जात असत तेव्हा गोपिका त्यांना कधी विसरत नसत. लहानपणी भगवान घरी नसत तेव्हा गोपींना त्यांची चिंता लागून असे. वनात खडबडीत मार्गाने चालताना त्यांच्या कोमल चरण कमळांचे कसे होईल असा विचार करताना त्या भाव समाधीत गडून जात आणि हृदयात श्रीकृष्णांचा अनुभव करीत. भगवंतांच्या विशुद्ध सहकार्यांची अशी स्थिती आहे. ते नेहमीच भाव समाधीत मग्न असतात. तद्वत भगवंतांच्या अनुपस्थितीत द्वारकेतील राण्याही अशाच ध्यानमग्न राहत. आता आपल्या पतीला दूर अंतरावरून पाहताना वर उल्लेख केलेली व्रते इत्यादी आणि अनेक अन्य कार्ये सोडून त्या स्वागताला सिद्ध झाल्या. यावर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर असे म्हणतात की त्या प्रसंगी नेहमीची साधारण मानसिक प्रतिक्रिया घडली. प्रथम त्या आपल्या आसनावरून उठल्या आणि जरी त्यांना आपल्या पतीला भेटायचे होते तरी स्त्री सुलभ लज्जेने त्या थांबल्या. परंतु भावाधिक्यामुळे त्यांनी आपल्या दुर्बलतेवर मात केली आणि भगवंतांना आलिंगन देण्याचा त्यांचा विचार झाला. या विचाराने त्यांना भोवतालच्या परिस्थितीचे वस्तुतः भान राहिले नाही. त्या अत्युच्च भाव अवस्थेने इतर औपचारिकता व सामाजिक संकेत त्या सर्वांचे निराकरण केले. अशा रीतीने भगवंतांच्या भेटीतील सर्व अडचणीवर त्यांनी मात केली. हीच आपल्या आत्म्याचे अधिपती भगवान श्रीकृष्णांच्या भेटीसाठी पूर्णत्वाची स्थिती होय. श्लोक क्रमांक 32. तमात्मजैर्दृष्टिभिरंत रात्मना दुरंत भावा परिरेभिरे पतिम निरुद्धम प्यास्त्र वदंबु नेत्रयोर विलज्जतीनाम भृगुवर्य वैक्लवात. त्या राण्यांचा दुस्तर आनंदातिरेक अतिशय दृढ होता. लज्जेमुळे त्यांनी प्रथम आपल्या प्रियतमाला मनोमन अंतःकरणातच दृढ आलिंगन दिले. नंतर त्यांनी आपल्या नेत्रांनी त्यांना कवटाळले. त्यानंतर त्यांनी आपल्या पुत्रांना त्यांच्या आलिंगनासाठी पाठविले. ते स्वतः आलिंगन दिल्याप्रमाणेच होते. हे भृगुकाळातील श्रेष्ठ पुरुषा, त्यांनी आपल्या भावना आवरण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांच्या नेत्रातून अनवधानाने अश्रू ओघळत राहिले. तात्पर्य: स्त्री सुलभ लज्जेमुळे आपल्या प्रियपतीचे आलिंगन करण्यात त्या राण्यांना पुष्कळच अडचणी होत्या. तरीही त्यांनी आपल्या पतीला दृष्टीने कवटाळून आपल्या हृदयाच्या अगदी गाभ्यामध्ये त्याला ठेवून आणि सरतेशेवटी आपल्या मुलांना त्याला आलिंगन देण्यासाठी पाठवून आपली इच्छा पूर्ण केली. तरीही एकंदरीत ही आलिंगनाची कृती अर्धवटच राहिली. त्यामुळे मनातून आवर घालून सुद्धा त्यांच्या नेत्रातून गालावर अश्रू ओघळू लागले. एखादी स्त्री आपल्या मुलाला पतीकडे आलिंगनासाठी पाठवून त्याचे आलिंगन अप्रत्यक्षपणे अनुभवू शकते, कारण पुत्र ही आईच्या शरीराचा एक भागच असतो. आता हे पितापुत्रांचे आलिंगन म्हणजे पतीपत्नींचे आलिंगन नव्हे, हे खरे, परंतु जिव्हाळ्याच्या दृष्टीने पाहता त्यातही समाधान आहे. पतीपत्नींच्या संबंधात नेत्रमिलन हेच अधिक परिणामकारक असते आणि श्रील जीव गोस्वामी म्हणतात त्याप्रमाणे पतीपत्नीमध्ये अशी भावनांची देवाणघेवाण होणे यात काहीच चूक नाही. श्लोक क्रमांक 33. यद्यपस्सो पार्श्वगतो रहोगत स्तथापि तस्यांघ्रि युगम नवम नवम पदे पदे का वीरमेत तत्पदाच्चलापि यच्छ्रीर्न जहाती करहिचित. जरी भगवान श्रीकृष्ण सतत त्यांच्या जवळच होते, अगदी एकटे त्यांच्या समवेत होते, तरी सुद्धा त्या राण्यांना त्यांचे चरण नित्य नवीनच वाटत होते.
भाग्यदेवता लक्ष्मी जी स्वभावतः चंचल आहे ती सुद्धा भगवंतांच्या चरणांना सोडून जात नाही. तर त्या चरणांचा एकदा आश्रय घेतल्यानंतर कोणती स्त्री त्यांच्यापासून दूर राहू शकेल? तात्पर्य, लक्ष्मी चंचल आहे आणि ती सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते. तरी सुद्धा बद्ध झालेले जीव तिची कृपादृष्टी आपणाकडे वळावी म्हणून धडपडत असतात. भौतिक जगात एखादी व्यक्ती कितीही चाणाक्ष असली तरीही ती सदा सर्व काळ भाग्यवान राहील असे संभवत नाही. जगाच्या निरनिराळ्या भागावर मोठमोठी साम्राज्ये आजवर होऊन गेली. जगात मोठे सामर्थ्य संपन्न राजे होऊन गेले. तसेच अनेक भाग्यवंत होऊन गेले. परंतु ते सर्वच क्रमशः लयाला गेले. हा भौतिक जगाचा नियम आहे. तथापि आध्यात्मिक जगताचा स्वभाव भिन्न आहे. ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे शेकडो लक्ष्मीदेवी भगवंतांची सेवा अत्यंत आदरभावाने करीत असतात. त्या सदैव भगवंतासमवेत अगदी एकांतात असतात. तरीही भगवंतांचा हा सहवास त्यांना प्रत्येक क्षणाला इतकी नवी नवी स्फूर्ती देत असतो की त्या क्षणभरासाठी सुद्धा त्यांना विसरू इच्छित नाहीत. त्या स्वभावाने अतिशय अस्थिर आणि चंचल आहेत तरी सुद्धा त्या भगवंतांच्या चरणांना सोडू इच्छित नाहीत. भगवंतांशी असलेला हा आंतरिक संबंध इतका संजीवक आणि नित्यनूतन असतो की एकदा त्यांचा आश्रय घेतल्यावर कोणीही त्यांच्यापासून दूर जात नाही. अखिल प्राणी मात्रे स्वभावतः स्त्री प्रवृत्तीचे आहेत. पुरुष किंवा भोक्ता भगवंत आहेत. तसेच त्यांच्या शक्तीचे सर्व आविष्कार देखील निसर्गतः स्त्री प्रवृत्तीचे आहेत. भगवद्गीतेत सर्व जीवांना परा अथवा श्रेष्ठ प्रकृती म्हटले आहे आणि भौतिक जगाला अपरा अथवा कनिष्ठ प्रकृती म्हटले आहे. या प्रकृतीचा विनियोग स्वामीच्या अथवा भोक्त्याच्या समाधानासाठी होतो. गीतेत 5.29 म्हटल्याप्रमाणे भगवंतच स्वतः भोक्ता आहेत. म्हणून या शक्ती जेव्हा प्रत्यक्षपणे भगवंतांच्या सेवेत संलग्न असतात तेव्हा त्या त्यांचा स्वभाव प्रकट करतात. त्यावेळी शक्ती आणि शक्तिमानात दूरत्व नसते. सेवेत संलग्न असणारे लोक सामान्यतः शासकीय सेवेच्या किंवा राज्यातील सर्वोच्च भोक्त्याच्या सेवेच्या शोधात असतात. ज्या अर्थी भगवान हेच ब्रह्मांडातील अथवा ब्रह्मांडाबाहेरील प्रत्येक वस्तूचे भोक्ते आहेत त्या अर्थी आपण त्यांच्याच सेवेत असावे यातच खरे सुख आहे. एकदा भगवंतांच्या अर्थात परमशासकाच्या सेवेत संलग्न झाल्यावर कोणीही सेवानिवृत्त होण्याची इच्छा बाळगीत नाही. भगवंतांच्या सेवेत स्थान मिळविण्यातच मानवी जीवनाचे सर्वोच्च सार्थक आहे. भगवंतांची सेवाच आपणास परम सुखी करील. भगवंतांशी संबंध न जोडता केवळ अस्थिर राहणाऱ्या सौभाग्य देवीच्या लक्ष्मीच्या मागे धावणे व्यर्थ आहे. तसे कोणी करू नये. श्लोक क्रमांक 34. एवं नृपाणां क्षितिभार जन्मना मक्षोहिनीभिः परिवृत्त तेजसां विधाय वैरं श्वसनो यथानलं मिथो वधेनो परतो निरायुधः. पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचा नाश केल्यावर भगवंत शांत झाले. हत्ती घोडे रथ पायदळ अशा सैनिकी सामर्थ्यामुळे ते सर्व गर्विष्ठ झाले होते. भगवंत स्वतः लढले नाहीत परंतु राज्यकर्त्यांच्या मनात परस्पराविरुद्ध द्वेष निर्माण केला. ज्याप्रमाणे वनात वायूमुळे वेळूंच्या परस्पर घर्षणाने आपोआप अग्नी निर्माण होतो त्याप्रमाणे अशा राज्यकर्त्यांच्या मनात द्वेष निर्माण करण्यासाठी भगवंत वायूप्रमाणे वागले. तात्पर्य, वर सांगितल्याप्रमाणे भगवंतांची निर्मिती म्हणून अस्तित्वात आलेल्या वस्तूंचे भोगते प्राणी मात्रे नव्हेत. भगवंतांच्या उत्पत्तीत आविष्कृत झालेल्या प्रत्येक गोष्टीचे खरे स्वामी आणि भोगते ते स्वतःच आहेत. दुर्दैवाने भ्रमकारी मायाशक्तीने प्रभावित झाल्याने जीव प्राकृतिक गुणांच्या निर्देशनाखाली स्वतःच कृत्रिम भोगते होतात. अशा स्वामित्वाच्या कृत्रिम भावनेने भ्रमात पडलेले प्राणी अनेक प्रकारे आपले भौतिक सामर्थ्य वाढवितो व अंततः भूमीला भार होतो. अशा लोकांमुळे पृथ्वी सज्जन माणसांना राहण्यासाठी योग्य राहत नाही. ही अवस्था म्हणजे धर्मस्य ग्लानी, धर्माची हानी किंवा मानवी शक्तीचा दुरुपयोग करण्याच्या प्रवृत्तीचे प्राबल्य होय. जेव्हा अशी वृत्ती सर्वत्र बळावते तेव्हा धरणीला भारभूत झालेल्या दुष्ट अधम राज्यकर्त्यामुळे ती जी अस्ताव्यस्त परिस्थिती निर्माण होते त्यामुळे साधू व ज्ञानी माणसे अस्वस्थ होतात. अशा साधू स्वभावी लोकांच्या रक्षणासाठी आणि जगात सर्वत्र बळावलेल्या अधम शासनकर्त्यामुळे पृथ्वीला झालेला भार नाहीसा करण्यासाठी भगवंत आपल्या अंतरंगा शक्तीने प्रकट होतात. अशा अवांछित शासकापैकी कोणावरही ते सद्भाव दाखवित नाहीत. ज्याप्रमाणे वायू वेळूंच्या परस्पर घर्षणाला कारण होऊन वनात वणवा पेटवितो त्याप्रमाणे भगवंत आपल्या शक्ती सामर्थ्याने अशा शासकामध्ये
शत्रुत्व निर्माण करून संघर्षाचा अग्नी पेटवितात. वायूच्या शक्तीने वणवा आपोआप लागतो, त्याप्रमाणे भगवंतांच्या अज्ञात योजनेनुसार राजकारण्यांच्या गटातून परस्पर शत्रुत्व निर्माण होते. सत्ता आणि सैन्यबळ यांचा व्यर्थ गर्व करून असे अवांछित राजकारणी वैचारिक संघर्षाच्या निमित्ताने परस्पराशी लढतात आणि त्यात सर्वस्वी नष्ट होतात. जगाच्या इतिहासात भगवंतांच्या या वास्तविक इच्छेचे प्रतिबिंब सर्वत्र पडलेले दिसते आणि जीव परमेश्वराच्या सेवेत स्वतःला संलग्न करीत नाही तोपर्यंत हाच खेळ भविष्यात चालूच राहील. भगवद्गीतेत 7.14 स्पष्ट केलेले आहे, माया माझी म्हणजे भगवंतांची शक्ती असून तिच्या गुणावर मात करणे दुर्बल जीवाला अशक्य आहे. परंतु जे माझा आश्रय घेतात ते या दुस्तर अशा अथांग मायासागराला पार करतात. याचा अर्थ हा की कोणालाही सकाम कर्मे, तार्किक ज्ञान, प्रगतीच्या स्वतंत्र पायाभूत कल्पना यांच्या आधारे या जगात शांतता आणि समृद्धी आणणे शक्य नाही. त्यासाठी भगवंतांना शरण जाऊन भ्रमकारी मायेतून मुक्त होणे हाच एकमेव मार्ग आहे. दुर्दैववश जे जीव विनाशकारी कार्यात व्यस्त आहेत ते भगवंतांना शरण जाऊ शकत नाहीत. ते सर्वच प्रथम क्रमांकाचे मूढ असतात. गुणवत्तेच्या दृष्टीने मानव प्राण्यापर्यंत ते सर्वात नीचतम स्तरावरील असतात. ते लौकिक शिक्षणानुसार कितीही सुशिक्षित असले तरी त्यांच्याकडे वास्तविक ज्ञानाचा अभाव असतो. त्यांची प्रवृत्ती राक्षसी असून ते नेहमीच भगवंतांच्या सामर्थ्याला आव्हान देऊ पाहतात. भौतिकवादी लोकही असेच मूढ आहेत. त्यांना नेहमीच भौतिक सामर्थ्य प्राप्त करण्याची हाव असते. त्यांना चैतन्य शक्तीचे ज्ञान नसते. परम अध्यात्म विद्येचा गंध नसल्याने ते भौतिक विद्यात मग्न झालेले असतात. अशा भौतिक विद्या देहाच्या पतनाबरोबरच संपुष्टात येतात. मनुष्य जीवन वस्तुतः भगवंतांसोबतचे आपले तुटलेले संबंध पुनःस्थापित करण्यासाठी आहे. परंतु भौतिकवादी लोक भौतिक कार्यात व्यस्त राहून ही संधी व्यर्थ घालवितात. म्हणून असे लोक मानवातील सर्वात नीच श्रेणीतील आहेत. त्यांचे सर्व ज्ञान अपहृत करण्यात येते, कारण दीर्घकाळ अनेक तर्क व धडपड करूनही ते सर्व गोष्टींचे परम लक्ष्य अशा परमेश्वराला समजून घेण्याच्या स्तरापर्यंत पोहोचत नाहीत. हे सर्व आसुरी वृत्तीचे लोक आहेत. त्यांना अंततः रावण, हिरण्यकश्यपू, कंस यासारख्या भौतिकवादी सृष्टीप्रमाणे त्यांचे परिणाम भोगणे भाग पडते. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंदा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.